आपली उत्सुकता आणखी वाढली ते म्हणजे माननीय संजय आवटे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. त्यांचं वक्तृत्व, त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी ह्यासाठी वेगळं सांगण्याची काय आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. पंडित नेहरूंच्या शोध भारताचा या पुस्तकावर ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. त्यांनी ते करावं अशी विनंती. माननीय संजय आवटे. आजच्या फार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, खरं म्हणजे आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी या कार्यक्रमाला उशीर आलो आणि अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख मला माफ करतील त्यासाठी. आणि त्यामुळे शंकर निकम आणि परिमल या दोघांची भाषणं मीच झाली माझ्याकडून. पण तुम्हाला माहिती आहे की आज बिहारचा निकाल होता. मी निकाल अगोदरच लागलेला असतो, पण नंतर औपचारिक पद्धतीने तो निकाल घोषित करण्याची एक पद्धत आहे आणि अद्याप तरी निवडणुका होतात, अद्याप तरी निकाल असे जाहीर केले जात आहेत. त्यामुळे मग सकाळपासून आमचं सगळं तेच सुरू होतं की बिहारचा निकाल आणि पुढे काय. बघा, म्हणजे एकतर बालदिन आहे, आज नेहरू जयंती आहे आणि काल ज्या प्रकारे नवले ब्रिजवर झालं आणि त्यामध्ये 3 वर्षांची एक मुलगी आहे आणि त्या मुलीचा पूर्ण कोळसा झाला. तो फोटो जेव्हा आला तेव्हा बालदिनाच्या पूर्वसंध्येला काय नक्की आपण कुठे चाललेलो आहोत असा प्रश्न पडावा असं एकूण चित्र होतं. पण खरं म्हणजे आज जेव्हा बिहारची निवडणूक दिवसभर कव्हर करत होतो आणि अनपेक्षित निकाल ज्या टप्प्यावर निकाल आला शेवटी महाराष्ट्राप्रमाणे महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, आणि ते सगळं होत असताना मला पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियातलं शेवटचं प्रकरण आठवलं. शेवटच्या प्रकरणातलं शेवटचं वाक्य त्यांचं असं आहे, ते असं म्हणतात की निवडणुका होतील, येतील, जातील. गंमत बघा, म्हणजे 29 डिसेंबर 1945 त्यांनी शेवटचं प्रकरण लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडियाचं आणि त्यानंतर 1946 लगेच निवडणूक झाली, प्रांतिक मंडळाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे की निवडणुका होतील आणि जातील, पण निवडणुकीनंतर काय, हा प्रश्न आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ते पुढे असं म्हणतात की स्वातंत्र्य आणि लोकशाही हीच भारताच्या अभ्युदयाची एकमेव आशा आहे. स्वातंत्र्य नसेल आणि लोकशाही नसेल, तर लोकशाही आणि ही नसेल तर भारतामध्ये शांतता पण असणार नाही आणि भारतामध्ये काहीच असणार नाही. त्यामुळे बाकी काही झालं तरी स्वातंत्र्य आणि लोकशाही याबद्दल आपण सजग असलं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी ते करतात. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक खरं म्हणजे इतकं छान पुस्तक आहे. नेहरूंची भाषा, नेहरूंची शैली, नेहरूंचं इंग्रजी, आणि गंमत म्हणजे त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद साने गुरुजींनी पहिल्यांदा केला. म्हणजे हे पुस्तकाला 1946 मी तर आता पुढच्या वर्षी 80 वर्ष पूर्ण होत आहेत. मला असं वाटतं की गांधी भवनाच्या वतीनं पुढचं वर्ष हे त्याचं खास 80 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून सेलिब्रेशन इयर केलं पाहिजे. तर तेव्हाचं सगळं ते, आणि 1946 पुस्तक येतं आणि लगेच 1950 साने गुरुजींचा अनुवाद येतो आणि त्यानंतर तो प्रसिद्ध झाला उशिरा, पण 1950 साने गुरुजी गेले तर तेव्हा तो अनुवाद आला. ते पुस्तक इतकं सुंदर पुस्तक आहे, म्हणजे मला असं वाटतं की अनेक अर्थाने ते पुस्तक वाचलं पाहिजे, अनेक अर्थाने ते पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. मला 3 कारणं वाटतात की ज्यासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं वाचलंच पाहिजे. ग्लिम्सेसचा मगाशी उल्लेख झाला आणि ग्लिम्सेसबद्दल परिमलनं फारच अभ्यासपूर्ण अप्रतिम अशी मांडणी केली. ॲटोबायोग्राफी आहे, त्यानंतरचं हे पुस्तक आहे. ही सगळीच पुस्तकं महत्त्वाची आहेत, पण त्यातलं डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक अधिक महत्त्वाचं. याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण मला असं वाटतं की मुळामध्ये ज्या टप्प्यावर नेहरूंनी ते पुस्तक लिहिलेलं आहे तो टप्पा खूप महत्त्वाचा होता. तुम्ही गंमत बघा, म्हणजे 1942ची चले जाव, दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे, देश स्वतंत्र होतोय आणि कुठल्याही क्षणी आता सगळ्या बाकीच्या गोष्टी बदलत आहेत, सत्तांतर होईल, असा तो पहिला टप्पा होता. त्यामुळे तो टप्पा फार महत्त्वाचा. दुसरं असं की ज्या वळणावर देश उभा होता, म्हणजे अनेकदा आपल्यापैकी अनेकांना कळत नाही, म्हणजे अलीकडे तर नेहरूंची आठवण फारच येत असते आपल्यापैकी प्रत्येकाला आणि इतरांना सुद्धा, पण मला खरंच कळत नाही की नेहरू जर नसते तर या देशाचं काय झालं असतं. मी 17-18 वर्ष नेहरू हे आपले पहिले पंतप्रधान होते, ते नसते तर हा देश भारत असू शकला नसता. तुम्ही कल्पना करा, ज्या कालावधीमध्ये नेहरू हे पुस्तक लिहित होते 1942 ते 1945, अशी 3 वर्ष त्यांनी ते पुस्तक त्या तुरुंगात होते आणि त्या 3 वर्षातले 5 महिने
त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि 5 महिन्यामध्ये त्यांनी 1000 हस्तलिखित पानं लिहिलेली आहेत. 1000 हस्तलिखित पानं, आणि तेही तुरुंगामध्ये. संदर्भाचा कागद नाही, चॅट जीपीटी, गुगल वगैरे काही नाही, पुस्तक नाही, काहीच नाही. तेव्हा त्यांनी खूप मागणी केली, तेव्हा वर्तमानपत्र येऊ लागली, अशी अवस्था होती. हातामध्ये काहीच नाही, आणि तरीही हा माणूस 1000 शब्द हस्तलिखिताची लिहितो. आणि गंमत बघा, जेव्हा त्यांनी ती पुस्तकं लिहिली तेव्हा हस्तलिखित लिहिलं तेव्हा त्या हस्तलिखिताचं पहिलं वाचन करणारे लोक कोण होते? डिस्कवर ऑफ इंडियाचा संबंध आयडिया ऑफ इंडियाशी कसा आहे हा तिथून सुरू होतो. ते लिहून पूर्ण व्हायचं, आणि लिहून पूर्ण झालं एक एक कागद द्यायचे. वाचायचं कोण? मौलाना अबुल कलाम आझाद. वाचायचे कोण? असफ अली. वाचायचे कोण? नरेंद्र देव. वाचायचे कोण? गोविंद वल्लभ पंत. या माणसांच्या नावांमधूनच कळतं की आयडिया ऑफ इंडिया नावाची गोष्ट काय आहे. आणि मग त्याच्यानंतर एक एक पान, असं 5 महिने तरी ते पुस्तक लिहिलं, आणि ते सगळं पुस्तक लिहून पूर्ण झालं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की भारताचं पुढे काय होणार. एक लक्षात घ्या, भारताच्या अनुषंगानं आता आपल्याला ते लक्षातही येत नाही, पण भारत नावाचा देश निर्माण होऊ शकत नाही, भारत नावाचा देश टिकू शकत नाही, अशा प्रकारची मांडणी सगळे नेते विचारवंत त्या काळामध्ये करत होते. आणि महत्त्वाचे नेते करत होते, महत्त्वाचे विचारवंत करत होते. चर्चिल सारखा माणूस, जे उदाहरण मी नेहमी सांगत असतो की चर्चिल सारखा माणूस 1940 मध्ये असं म्हणाला होता की भारत हा देशच नाही आहे, ही फक्त भौगोलिक अभिव्यक्ती आहे, जिओग्राफिकल एक्सप्रेशन. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषववृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. तसं भारत नावाचं प्रकरण आहे, हे जिओग्राफिकल एक्सप्रेशन आहे. भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. भारत हा देश होऊ शकत नाही, कारण ज्या देशाला जोडणारा, बांधणारा कुठलाच धागा नाही आहे. धर्माचा धागा नाही, भाषा नाही, भौगोलिक धागा नाही, त्या अर्थानं सांस्कृतिक धागा नाही, हा देश टिकू शकत नाही, अशा प्रकारची मांडणी केली जात होती. त्या देशाच्या अनुषंगानं जे नेहरू बोलतायत, एक लक्षात घ्या, तुमचा पहिला पंतप्रधान देशाच्या अनुषंगानं काय मांडणी करत होता, काय विचार करत होता, हे कळाल्याशिवाय आपल्याला हा देश समजू शकणार नाही. आणि म्हणून मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं. तिसरं मी मगाशी जे म्हटलं की जे नेपथ्य रचना होती त्या सगळ्या पुस्तकाच्या अनुषंगानं, पहिली गोष्ट म्हणजे चले जाव आंदोलन, दुसरं महायुद्ध. मजा बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगानं नेहरूंचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? नेहरूंचा लोकांना राग काय होतो माहिती ना? मी गांधींबद्दल किमान जाहीरपणे तरी बरं बोलता येतं. खाजगीत कुजबूज कॅम्पेन आहेच, पण किमान जाहीरपणे बरं बोलता येतं. आंबेडकरांना तर अगदी हायजॅक करण्याचाच प्रयत्न केला जातो की आंबेडकर आमचेच. पण नेहरूंबद्दल मात्र ते शक्यच होत नाही. याचं कारण असं की नेहरूंची वैचारिक स्पष्टता कमालीची धारधार आणि टोकदार होती. नेहरू सहन होणं शक्यच नव्हतं. नेहरू अगदी सुरुवातीच्या पानामध्ये लिहितात, 3-4 पानामध्ये लिहितात की मला मुसोलिनीनं सुद्धा बोलावलं होतं, येऊन जा जरा बघा. नंतर जर्मनीतून आमंत्रण आलं, आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही नाझीवादाचे विरोधक आहात, पण तरी सुद्धा आमचा देश जरा येऊन बघायला हरकत काय आहे. नेहरू म्हटले, मी तिकडे जाणं टाळलं, झिडकारलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या लोकांसोबतचा माझा फोटो सुद्धा मला नको होता. नेहरूंना जो देश कळाला होता, नेहरूंकडे जी आयडिओलॉजिकल स्पष्टता होती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहरूंकडे या सगळ्यासाठी आपल्याला सांस्कृतिक राजकारण करायचं आहे याचं जे भान होतं ते ठाई ठाई जाणवत असतं. गंमत बघा, आणखी पुस्तक लिहून झालं, पण नेहरू काय तुरुंगातनं नेहरू म्हणजे सगळी पुस्तकं तुरुंगातच दिली. मग नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर एकही बरं पुस्तक आलं नाही. बरं म्हणजे काय, ते कलेक्शन ऑफ स्पीचेस वगैरे असे आले, पण कारण वेळच नाही ना. तर लोक विचारायचे काय मग नेहरू नवीन पुस्तक? ते बरेच दिवस तुरुंगात नाही गेलो. तुरुंगात गेले की कसा एकांत मिळतो. ते पुस्तक लिहिलं, 1000 पूर्णपणे पानं हस्तलिखिताची दिली, झाली पूर्ण, टंकलिखित झाली, टाईप झाली, सगळं झालं. पुढे काय करायचं? अनेकांना हे माहिती नसेल, पण जवाहरलाल नेहरू इतकंच त्याचं श्रेय इंदिरा गांधींचं आहे. तेव्हा इंदिरा गांधी या 27 वर्षांच्या होत्या, आणि ग्लिम्सेस हे पुस्तक साक्षात लिहिलं होतं इंदिरा गांधींसाठीच. त्यामुळे नेहरूंची शैली काय, नेहरूंचं आकलन काय, नेहरूंची पद्धत काय, नेहरूंची मांडणी काय, हे इंदिरा गांधींना फार नीटपणे माहिती होतं. तेव्हा त्या म्हटलं काही काळजी करू नका, मी त्या सगळ्याला एकदम शिस्तीत
मग नेहरू कसे बेशिस्त स्वप्नाळू आणि इंदिरा गांधी जरा जास्त शिस्तबद्ध. त्यामुळे त्यांनी ज्या शिस्तीत केलं, मी असं म्हटलं की नेहरूंनी भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या भारताला चेहरा देण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला. आणि गंमत बघा, दोघा बापलेकांचं एक वेगळंच नातं होतं. नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर आणि इंदिरा गांधींचा 19 नोव्हेंबर. आज नेहरूंचा खरं म्हणजे वाढदिवस आहे. मी म्हटलं की नेहरूंना हॅपी बर्थडे म्हटलं पाहिजे, कारण नेहरूंना हॅपी बर्थडे म्हणणं म्हणजे एका आकांक्षेला हॅपी बर्थडे म्हणण्यासारखं आहे. नेहरूंना हॅपी बर्थडे म्हणणं म्हणजे सगळं अंधकार असताना सुद्धा नियतीशी करार करू पाहणाऱ्या एका स्वप्नाला हॅपी बर्थडे म्हणण्यासारखं आहे. नेहरूंनी काय दिलं असेल माहिती आहे का? नेहरूंनी स्वप्न दिलं. हे आपण करू शकतो, येस वी कॅन, जे बराक ओबामा नंतर म्हणाला, हे आपण करू शकतो. तुम्ही लक्षात घ्या, तो कालखंड इतका भयंकर होता. म्हणजे नेहरू त्या पुस्तकात मांडणी करत असतात, सगळ्याच अर्थाने अवस्था अत्यंत बिकट आहे. साक्षरतेचं प्रमाण, रोजगार, दारिद्र्य, रोगराई, सगळ्या अनुषंगानं प्रचंड अवस्था वाईट आहे. पण तरीही आपण हे बदलू शकतो, आपण नवा देश घडवू शकतो, या प्रकारची मांडणी नेहरू करतात. आणि मी मुद्दाम थोडा पुढे येणार आहे, कारण ग्लिम्सेसमध्ये बऱ्यापैकी इतिहासाची मांडणी झालीच आहे, तर त्याबद्दल मी फार पुन्हा मागे जात नाही. पण त्यांचं जे भारताबद्दलचं आकलन आहे, भारताचा शोध आहे आणि भारत घडवण्याचा जो प्रयत्न आहे, त्याच्या अनुषंगानं मला मुद्दाम फार नीटपणे मांडणी करायची, कारण ते फार आवश्यक आहे. आणि आपल्याला डिस्कवरी आणखी प्रिय आहे, कारण आपल्या अहमदनगरच्या तुरुंगात लिहिलेली आहे. आपल्या अहमदनगरच्या, आत्ता अहिल्यानगरच्या त्या किल्ल्या त्या तुरुंगामध्ये लिहिली आहे. मी परवा फेसबुकवर लिहिलं होतं की डिस्कवरी ऑफ इंडिया जर आमदार संग्राम जगतापांना भेट द्या. निलेश लंकेंनी मला फोन केला. निलेश लंके म्हटले, आवटे साहेब ते त्यांना भेट द्यायचं, पण इंग्लिशमध्ये आहे. मी त्यांना म्हटलं, काळजी करू नका, इंग्लिशचे तज्ज्ञ सुजय विखे पाटील तुमच्याकडे आहे, त्यामुळे ते निश्चितपणे वाचतील. आणि म्हटलं काळजी करू नका, साने गुरुजींनी तेव्हाच अनुवाद केलेला आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे वाटतं की ज्या प्रकारे भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न नेहरू करत होते, ज्या प्रकारचा भारत या सगळ्यातून घडवण्याचा प्रयत्न करत होते, तुम्ही मजा बघा. त्यांनी एक प्रसंग दिलेला आहे, तो प्रसंग मुद्दाम सांगतो मी. भारत माता काय आहे, जे अग्रवालांचं पुस्तक आहे, त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, घटना सांगतो. ही घटना आहे 1937. तेव्हा निवडणुका सुरू होत्या, प्रांतिक निवडणुका सुरू होत्या, आणि नेहरू हे भारताचे डार्लिंग होते, पोस्टर बॉय. प्रत्येक निवडणुकीत नेहरू हवे असायचे. नेहरू गेले की क्राऊड पुलर, नेहरूंची भाषणं व्हायची आणि मग सभा जिंकायच्या, हे सगळं नेहरूंचं असायचं. एका सभेला नेहरू गेले आणि ते उभे राहिले, तेवढ्यात भारत माता की जय पडून सुरू झालं. एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, 10दा ठीक आहे, पण भारत माता की जय फारच सुरू झालं. नेहरूंना या राष्ट्रवादाचं फार भय होतं. भारत माता की जय लक्षात घ्या, हे आहे 1937. म्हणजे 1938च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष होते, आणि तेव्हाच वंदे मातरमचा मुद्दा पुढे आला होता. का काही लोकांनी वंदे मातरमला विरोध केला होता, आणि तेव्हा नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली की वंदे मातरमचं करायचं काय. तेव्हा नेहरू असं म्हटले, नेताजी सुभाषचंद्र बोस पण असं म्हटले की पहिली 2 कडवी चांगली आहेत, पण पुढे जे भारताला दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी वगैरे प्रकार सुरू आहे त्याची काही गरज नाही. आणि भारतालाच काय, स्त्रीला सुद्धा हे नवरात्र आला की आपल्याकडे येतो ना पीक, तू लक्ष्मी, तू दुर्गा, नको रे बाबा, माणूस म्हणून. तर हे करू नका म्हणून पुढची कडवी वगळली. तर ते उभे राहिले आणि झालं सुरू, भारत माता की जय. ते फार भारत माता की म्हटलं, ते म्हटलं ठीक आहे. कोण म्हटलं भारत माता की? म्हणजे मी म्हटलो, काय हा प्रकार, भारत माता काय आहे? आता एकदम विचारल्यानंतर पंचायत होते. म्हणणं सोपं असतं. तर भारत माता म्हणजे इथली सगळी धरती, जमीन, शेती वगैरे असं. मग ते म्हणजे जमीन कुठली, इथली तुझ्या खेड्यातली का पलीकडच्या खेड्यातली सुद्धा? नाही, मग सगळीच. मग सगळं झाल्यानंतर कळे ना त्यांना की काय करायचं. मग त्यांनी शेवटी विचारलं की तुम्हीच सांगा आता ते काय भारत माता, की भारत माता म्हणजे काय. तर नेहरू असं म्हणाले की भारत माता म्हणजे जमीन आहे, भारत माता म्हणजे डोंगर आहेत, भारत माता म्हणजे सगळं आहे, पण भारत माता म्हणजे त्या देशातले 40 कोटी लोक आहेत. आणि भारत माता की जय म्हणताना या 40 कोटी लोकांचा जय झाला पाहिजे. आणि पुन्हा नेहरू जे पुढे म्हणतात ते जास्त महत्त्वाचं आहे. नेहरू पुढे असं म्हणतात, आणि एक लक्षात घ्या, या 40 कोटी लोकांचा भारत सारखाच असला पाहिजे अशी मांडणी करण्याचं कारण नाही. कदाचित तुमचा भारत आणि माझा भारत ही कल्पना वेगळी असू शकते. हे जे नेहरूंचं आकलन आहे,
आणि म्हणून मी जे म्हटलं की नेहरूंचं पूर्ण आकलन, डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे काय आहे, तर नेहरूंचं व्यवस्थितपणे आकलन भारताबद्दलचं, जो देश आपल्याला तयार करायचा आहे त्या देशाबद्दलचं आकलन हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि म्हणून हे पुस्तक मला असं वाटतं की प्रत्येक पान जेव्हा तुम्ही, आणि पण नेहरू किती छान माणूस हो. देशमुख सर, तुम्ही साहित्यिक आहात, कादंबरीकार आहात, संधी अधिकारी आहात, मला नेहरूंच्या सगळ्या त्या मिश्रणाचं कौतुक वाटतं. म्हटलं तर हे आत्मचरित्र आहे, पण आत्मचरित्रामध्ये स्कॉलरली असं काही नसतं. मी परिमलने वाचावं असं काही अकॅडमिक असं काही फारसं नसतं. आत्मचरित्र म्हणजे गोष्ट असते. म्हटलं तर इतिहास आहे, पण इतिहास फारच वृक्ष असतो. आणि अलीकडे तर इतिहासावरचा विश्वास एवढा वाढत चाललाय शिवाजीराव कदम, त्यांना लगेच संमेलनाची आठवण आली. इतिहास एकतर वृक्ष असतो की त्याची एवढी गोष्ट केली जाते की बाबा गोष्ट नको, मूळ इतिहास सांग असं म्हणायची वेळ येते. म्हटलं तर ही फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, इतिहास आहे, आत्मचरित्र आहे, पण तरी सुद्धा त्या सगळ्याच्या मिश्रणातनं पहिलं तुम्हाला मी सांगतो, पहिला प्रसंग मुद्दा मी तर मला फार आवडला, तो वाचून दाखवणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात जी होते ते तुरुंगामध्ये येतात आणि चंद्र बघतात. आणि चंद्र पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे, सुरुवातीला ते म्हणतात की मला चंद्र जो आहे त्या चंद्राची चंद्र पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की हा चंद्र हा माझा सखा आहे. आणि चंद्रावर जवळपास पहिलं पूर्ण पान लिहितात. आणि अनवर राजन मग चंद्र हा कसा सेक्युलर आहे याच्यावर पण लिहितात की सगळीकडे चंद्र आहे. इस्लाममध्ये चंद्र आहे, हिंदूंमध्ये चंद्र आहे, ख्रिश्चनांमध्ये चंद्र आहे, शिखांमध्ये चंद्र आहे. आणि मग त्या चंद्राच्या अनुषंगाने सगळं असा मला गंमत वाटते की एक एक विषय असा पुढे जातो. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारची मांडणी नेहरू करत असतात, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा एक कायम मुद्दा असा होता की भारताचं वेगळेपण काय असेल, तर भारताचं वेगळेपण म्हणजे भारत हा बहुसांस्कृतिक आहे, भारत हा बहुआयामी आहे, आणि या बहुसांस्कृतिकतेचं सेलिब्रेशन झालं पाहिजे, या प्रकारची मांडणी सातत्यानं नेहरू करताना दिसतात. तुम्ही गंमत बघा, त्यांनी त्याच्यामध्ये एक प्रकरण आहे, त्या प्रकरणात ते असं म्हणतात की जीना मला म्हणाले की ते द्विराष्ट्र सिद्धांत आहे, भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र आहेत. तर मी त्यांना असं विचारलं की जर धर्मावर देश उभा करायचा असेल तर दोनच राष्ट्र का, इथे 10 राष्ट्र आहेत. आणि पुन्हा ते असं म्हटलं की एकाच खेड्यामध्ये अशी 10 राष्ट्र असू शकतात. पण एक लक्षात घ्या, त्यांना हे पण ते असं पुढे म्हणतात की मुळामध्ये काहीही झालं, त्यांनी सुरुवात केली आहे कुठे, रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं, प्लासीची लढाई 1757ची प्लासीची लढाई, त्यापूर्वी 1751ची आरकोटची लढाई. ते असं म्हणतात की मुळात इंग्रजांनी भारतामध्ये प्रवेश केलाच तोच पुढे भ्रष्टाचार करून. रॉबर्ट क्लाईव्हने युद्ध काही केली नाहीत, प्लासीची लढाई वगैरे ज्याला आपण म्हणतो ती लढाई वगैरे काही झालीच नाही. त्यामध्ये प्रामुख्याने काय केलं, भ्रष्टाचार, कागदपत्रांचे फेरफार आणि फोडा आणि झोडा आणि लाच देणं. नेहरू असं म्हणतात की जाताना सुद्धा इंग्रजांना हेच करायचं आहे. त्यांना जाताना पुन्हा या भारतामध्ये भारत विखुरलेला असला पाहिजे अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. आणि ते पुढे असं म्हणतात, मला दुःख याचं होतं की आपल्याकडच्या धर्मांध शक्तींमुळे त्यांचा डाव यशस्वी होऊ शकतो. आणि मी जे म्हटलं की जिना म्हणालेच, जिनांचं म्हणणं काय होतं, द्विराष्ट्र, पण जिनांना पाठिंबा कोणी दिला, सावरकरांनी. या सगळ्याच्या अनुषंगाने जी मांडणी नेहरू करतात. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरूंची मांडणी ही प्रामुख्यानं आजच्या संदर्भामध्ये आजचा देश कसा असावा अशा अनुषंगाने मांडणी आहे. अशोकाचा उल्लेख करतात, बुद्धाचा उल्लेख करतात, आणि भारताबद्दल एक छान मिथक त्यांनी वापरलं. त्यांनी भारताबद्दल असं म्हटलं आहे की इंडिया इज अ मिथ अँड रियालिटी. मिथ पण आहे, रियालिटी पण आहे, दंतकथा आहे, गूढ आहे, पण भारत जो आहे तो आहे. तर नेहरू पुढे असं म्हणतात, हा भारत कळलेला या देशामध्ये एकच माणूस आहे आणि तो म्हणजे महात्मा गांधी. म्हणजे मला कोणी विचारलं की प्राचीन भारत आणि आधुनिक भारत हे दोन्ही तुम्हाला कळतील का, तर मला असं वाटतं की प्राचीन भारत आणि आधुनिक भारत या दोघांना जोडणारा एकच दुवा आहे, जोडणारा एकच सेतू आहे, आणि तो म्हणजे महात्मा गांधी. मला असं वाटतं की नेहरूंचं आकलन जे आहे, एक तर गंमत बघा, म्हणजे नेहरू शिकले फार, अगदी हॅरो स्कूल आणि सगळं, नेहरूंचं शिक्षण फार वेगळ्या प्रकारे झालं. आणि मला नेहमी कायम गंमत अशी वाटत आलेली आहे की नेहरू आणि गांधी या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला आपण, तर खरं म्हणजे या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये साधर्म्याचे मुद्दे फार कमी आहेत. मग नेहरूंचं व्यक्तिमत्व आपल्याला माहीत आहे, एका अर्थानं सगळा इंग्रजी डौल, इंग्रजी भाषा, इंग्रजी व्यक्तिमत्व. ती गंमत माहिती आहे ना की जेव्हा लॉर्ड माउंटबॅटनचा सेंड ऑफ होता, समारोप समारंभ होता लॉर्ड माउंटबॅटनचा,
आणि त्या समारोप समारंभामध्ये माउंट बॅटन असं म्हटला, सो जेंटलमन, आय वॉज द लास्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. नेहरू खालून हसत म्हणाले, नो नो, आय एम द लास्ट इंग्लिशमन टू रूल इंडिया. ते गमतीने म्हणाले, पण मुद्दा असा की इंग्लिशमन अशा प्रकारचं नेहरूंचं व्यक्तिमत्व होतं. याच्या उलट गांधींचं व्यक्तिमत्व हे पूर्णपणे वेगळं होतं. वेशभूषा आणि सगळ्याच मांडणीमध्ये फरक होता, पण तरीही गांधींना माहिती होतं नेहरूंचं महत्त्व काय आहे, नेहरूंना माहिती होतं गांधींचं महत्त्व काय आहे. एक प्रसंग फार महत्त्वाचा आहे, एक घटना, एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, ज्याकडे अनेक अभ्यासकांचं दुर्लक्ष झालं. नेहरू असं म्हणतात त्या पुस्तकामध्ये, आपल्याकडे इंग्रज आले आणि इंग्रज जावेत अशी चळवळ उभी राहिली. बघा, हे वाक्य नेहरूंचं आहे. इंग्रज जावे अशी चळवळ उभी राहिली, पण ती चळवळ उभी करणाऱ्यांमध्ये आमच्यासारखे काही असे लोक होते, आमच्यासारखे काही असे लोक होते ज्यांना फक्त इंग्रज जावेत आणि त्यांच्या जागी आम्ही यावे एवढीच इच्छा होती. ऐका, हे खूपच गंभीर वाक्य आहे. ते पुढे असं म्हणतात, पण यापैकी कोणालाही या समाज व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल व्हावेत अशी इच्छा नव्हती. आणि जर समाज व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल झाले नाहीत तर नवे सत्ताधीश हे जुन्या सत्ताधीशांपेक्षा घातक असतील. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात, आणि म्हणून आमच्या या प्रक्रियेमध्ये असे लोक आले की जे अशा वर्गातून आलेले होते की ज्यांना सत्ता मिळण्याची शक्यता कधीच नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ते थेट उल्लेख करत नाहीत, पण डॉक्टर आंबेडकर पुढे कायदा मंत्री का झाले, डॉक्टर आंबेडकर पुढे मसुदा समितीचे अध्यक्ष का झाले, घटनेचे शिल्पकार का झाले, याचं कारण नेहरूंची ही मांडणी जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नेहरूंना या देशाच्या अनुषंगानं एक नीटपणे कल्पना होती की हा देश आम्हाला उभा करायचा असेल तर तो कशा प्रकारे उभा केला पाहिजे. तुम्ही गंमत बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू हे अत्यंत जिवलग मित्र, त्यातही उल्लेख आहे, अत्यंत जिवलग मित्र. तर नेताजींविषयी कमालीची आस्था. नेताजी सुद्धा त्या अर्थानं समाजवादी, साम्यवादी विचारांचे, नेहरू पण समाजवादी आणि साम्यवादी विचारांचे. एका प्रकरणामध्ये अस्फुट उल्लेख ते करतात, तो जो नंतर इतिहासामध्ये उल्लेख आहेच. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित नेहरू किंवा महात्मा गांधी यांच्यामध्ये जेव्हा झगडा उभा राहिला की करायचं काय, आणि नेताजी असं म्हटले की नाही, स्वातंत्र्य लवकर मिळवलं पाहिजे आणि ते आपल्या मार्गाने मिळवलं पाहिजे. मग त्यासाठी आम्ही इटलीची मदत घेऊ, जर्मनीची मदत घेऊ, जपानची मदत घेऊ. तेव्हा नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना सांगितलं, सुभाष, तुम्हाला अत्यंत प्राणाहून प्रिय आहेस, पण एक लक्षात घे, कुठल्याही कारणामुळे जर्मनी, इटली आणि जपान यांची मदत घेता कामा नये. आणि गंमत बघा, नेहरू पुढे काय म्हणतात, नेहरू पुढे असं म्हणतात, सुभाष, एक लक्षात घे, आपल्या बापाला जरा जास्त कळतं, आपल्या बापाला जरा जास्त कळतं. आणि ते असं म्हणतायत की यांच्यासोबत जायचं नाही. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विचार म्हणून जायचं नाही हे गरज आहे, पण दुसरं म्हणजे त्यांना तो अंदाज पण आलेला आहे की जिंकणार कोण आहे. त्यामुळे दोन्ही अर्थाने हे करायची गरज नाही. तुम्ही गंमत बघा, नेहरू पुढे एका प्रकरणामध्ये असं म्हणतात की काही झालं तर आम्ही जर्मनीला विरोध केला, काही झालं तर आम्ही जपानच्या आक्रमणाला विरोध केला, काही झालं तर आम्ही इटलीच्या मुसोलिनीला विरोध केला. तेव्हा इंग्रज सरकारमधले अनेक अधिकारी आणि अनेक राजकीय नेते आम्हाला सांगत होते की तुम्ही हिटलरबद्दल आणि मुसोलिनीबद्दल एवढी वाईट भूमिका घेऊ नका, त्यांना सहकार्य करायला हरकत नाही. ऐका, पुढे नेहरू काय म्हणतात, पण आपल्याकडे एक अडचण आहे. शिवाजीराव, हे ऐका तुम्ही, आपल्याकडे एक अडचण आहे. वारं बदललं की लोक विचार बदलतात. तुम्ही अजून तरी इथे आहात हे फार महत्वाचं आहे. तुम्ही अजून तरी इथे आहात हे फार महत्वाचं आहे. आणि कदम कदम बढायचे असं काही करू नका. त्यांचं इतकं छान आहे ते असं म्हणतात की वारं बदललं की लोक विचार बदलतात. आणि म्हणून मला अशी भीती वाटते, कारण याचं कारण असं म्हणतात की जेव्हा सुरुवातीला हिटलरबद्दल, मुसोलिनीबद्दल मी बोलत होतो तेव्हा लोक मला म्हटले हिटलरबद्दल किंवा मुसोलिनीबद्दल या भाषेत बोलू नका, कारण शेवटी ते आपले सहयोगी आहेत. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि जेव्हा हिटलर मुसोलिनी विरुद्ध इंग्लंड उतरलं, याच्यामध्ये अमेरिका उतरली, त्यानंतर मला हेच सांगू लागले, तू फार भयंकर आहे हो हिटलर. विचारांची मांडणी आणि वैचारिक भूमिका, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, मला नेहरू सगळ्यात महत्त्वाचे काय वाटतं, त्यांची वैचारिक स्पष्टता. तुम्हाला कल्पना आहे, 1946ची निवडणूक त्यानंतर झाली. 1946च्या निवडणुकीमध्ये पंडित नेहरूंना यश मिळालं, ते हंगामी पंतप्रधान पण झाले. पण मुस्लिम लीग आणि बाकीच्या धर्मांध फोर्सेसना ज्या प्रकारचं यश मिळालं त्यानंतर नेहरू फार अस्वस्थ होते.
शंकर निकम तुम्ही खूप महत्त्वाचं पुस्तक लिहिलं आहे, मी वाचेन तुमचं भाषण, पण मी खरं म्हणजे मिस केलं. पण मी तुम्हाला सांगतो 1952ला जेव्हा पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, ती सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर निकाल आला, उत्तम निकाल लागलेला होता, नेहरू पंतप्रधान हे सगळं ठरलेलं होतं. तरीही नेहरू अस्वस्थ होते, कारण नेहरू असं म्हटले हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या लोकांना जवळपास 6% अधिक मतं मिळालेली आहेत. आणि नेहरू तेव्हा असं म्हणतात की ज्यांना आत्ता 6% मतं मिळालेली आहेत ते उद्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. काय हा माणूस आहे, आणि विचार करण्याची पद्धत एकदम ग्लोबल. मी गमतीनं सांगतो, आता आपण सगळी इन्फॉर्मली बोलतोय घरातच, कुमार केतकरांना आम्ही गमतीनं असं म्हणायचो की तुम्हाला ग्लोबल संदर्भ द्यायची काय सवय उगाच. आम्ही त्यांची मजा करायचो. अशा आम्ही जेव्हा मैफलीमध्ये बसलो की, आता नेहरूंबद्दल बोलत असल्यामुळे बसलो की म्हणायला हरकत नाही, म्हणजे गांधींबद्दल बोलताना अडचण असते, तर बसलो की आम्ही केतकरांची गंमत करायचो बरं का. तर म्हणायचं तुम्हाला सांगितलं ना की सलमान खान आणि ऐश्वर्या राय याच्याबद्दल लिहा, तर तुम्ही काय लिहाल माहिती आहे का, जेव्हा जॉर्ज बुशने इराकवर हल्ला केला तेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्या प्रेमात पडले होते. काय संबंध आहे म्हटलं, उगाच आपला ग्लोबल संदर्भ द्यायचे, अशी मी त्यांची गंमत करायचो. माझ्या लक्षात आलं की केतकरांवर नेहरूंचा प्रभाव असणार. नेहरूंना एकाच वेळी जगाच्या पटलाकडे अशी बघण्याची सवय होती. मी बुद्धाचा मगाशी उल्लेख झाला, ते काय म्हटलं माहिती आहे का, बुद्ध आला पण तो बुद्ध एकटा नव्हता, ते युगच भारावलेलं होतं. त्या कालावधीमध्ये लाओत्से होता, पायथागोरस होता, झरतुष्ट्र होता. त्याच वेळी जगभरामध्ये काय घडत होतं, पुढे काय म्हणतात मला कळत नाही. लोक मला विचारतात की तुमच्यावर इंग्लंडचं राज्य आहे, पण कुठल्या इंग्लंडचं. ते असं म्हणाले की ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये जावं आणि काय व्यापार करावा किंवा काय गोष्टी करायचं. ही परवानगी राणी एलिझाबेथनं दिली कधी, 1600 मध्ये. बघा आता त्याच्या पुढचं वाक्य काय असेल, तेव्हा शेक्सपियर जिवंत होता. बघा म्हणजे एखाद्या माणसाचा आवाका किती छान असतो, तेव्हा शेक्सपियर जिवंत होता आणि शेक्सपियर लिहिता होता. 1608 मध्ये मिल्टनचा जन्म झाला. मग जे इंग्रज आमच्यावर राज्य करायला आले ते शेक्सपियरचे इंग्रज, मिल्टनचे इंग्रज की हे क्रूर इंग्रज, सरंजामी इंग्रज. आणि पुढे ते असं म्हणतात, एक लक्षात घ्या, इंग्लंडची 2 रूपं आहेत, इंग्लंडचे 2 चारित्र्य आहेत. अगदी त्याचप्रमाणे भारताची पण 2 रूपं आहेत. आणि पुढे ते असं म्हणतात, हे वाक्य लक्षात घ्या, पुढे ते असं म्हणतात, यातल्या कुठल्या भारताला जिवंत ठेवायचं हे तुमच्यावर अवलंबून. याच्यापेक्षा एखाद्या माणसाची दृष्टी मांडणी असू शकते का, की भारतामध्ये पण ही 2 रूपं आहेत. आणि ते असं म्हणतात की तुम्ही बाकी आता बोलताय की भारतामध्ये हे सगळं आहे, पण भारतामध्ये एक रूप भारताचं असं पण आहे जे अत्यंत धर्मांध आहे, जे अत्यंत क्रूर आहे. त्या देशाचा सुद्धा, त्याचा पण तुम्हाला विचार करावा लागेल. आणि कधीही हा प्रवाह हा राजकारणाचा मुख्य प्रवाह होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी. मला तुम्हाला सांगू का, नेहरू हा माणूस तुम्ही बघा, मी वाचताना असं लक्षात येतं की काय कल्चरल कॅपिटल आहे. त्या कालावधीमधले सगळ्या विचारवंतांचे उल्लेख येतात इतिहासामधले. म्हणजे आपल्याकडे अगदी अप्रकाशित इतिहासापासून ते वसाहतवादापर्यंत सगळं पूर्णपणे पट नेहरू सहजपणे उलगडतात. आणि त्याच वेळी त्यांना याची पूर्णपणे कल्पना असते की शेवटी हे सगळं राजकारण हे सांस्कृतिक राजकारण आहे, हे कल्चरल वॉर आहे. याची जाणीव आणि याचं भान हे प्रत्येक पानापानामध्ये जाणवत राहतं. आणि म्हणून मला असं वाटतं की नेहरूंचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे वाचणं, ते पुन्हा पुन्हा वाचत राहणं महत्त्वाचं यासाठी पण आहे, कारण आपल्या लक्षात येतं की खरोखरच सांस्कृतिक संदर्भात काय घडतं. बघा ते काय म्हणतात, ते असं लिहितात, ही मांडणी नेहरूंच्या नावानं फार होत नाही. ते असं लिहितात की ज्यांनी बुद्धाला सुद्धा विलीन करून टाकलं आपल्यामध्ये, त्यांच्याविषयी सावध राहायला पाहिजे. नॉर्मली एक लक्षात घ्या, नॉर्मली ही मांडणी ही फुले शाहू आंबेडकरी मांडणी वगैरे म्हणून ओळखली जाते. पण नेहरू तेव्हा हा धोका सांगतात की ज्या लोकांनी बुद्धाला आपल्यामध्ये विलीन करून टाकलं, बुद्धाचा देव करून टाकला, ते लोक कशाचं काही करू शकतात. आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे, अशा वृत्तींपासून सावध राहायला पाहिजे. ही मांडणी प्रत्येक गोष्टीमध्ये होत राहते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मला खरं म्हणजे मला हा कायम प्रश्नच पडतो की नेहरू की जयंती 12 दिन का. मला खरं कायम असं वाटतं, हे मध्यंतरी काँग्रेसच्या लोकांनी सुरू केलं ना सावरकरांबद्दल वगैरे बोलायला, त्यांना म्हटलं जेव्हा बोलायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही बोलला नाहीत. जेव्हा अभ्यासक्रमामध्ये सावरकर आले, मी जेव्हा लहान होतो, 4थी मध्ये थोरांची ओळख होतो,
बरोबर आहे. आता काही चोरांची ओळख पुस्तक नाहीये, टीव्ही लावला की चोरांची ओळख होते. पण ऐका, पण त्या चोरांच्या ओळखमध्ये मी स्वतः चौथीमध्ये होतो. मी मुद्दाम सांगतोय, सांस्कृतिक राजकारणाचं शिवाजीराव तुम्हाला सांगतो काय होतं. संस्था तुमच्या व्याख्यानं भलत्याच लोकांची. हे झालं आयुष्यभर. जे नेहरूंना कळालं, थोरांची ओळख मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः चौथीतला विद्यार्थी होतो. तुम्हाला कल्पना आहे, चौथीमध्ये मी थोरांची ओळख शिकलो आणि 5वी मध्ये मी सावरकरांमुळे झपाटून मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. तेव्हा सत्तेमध्ये कोण होतं? आणि मला विचारलं नेहरू. हा नेहरू ते गुलाब वगैरे त्यांना आवडायचा. ते कोटावर कायम गुलाब लावत, त्यांना मुलं आवडत आणि छान राहायचे. गांधी तसा बरा माणूस होता. पण टिळक, मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी तुम्हाला का सांगतो, नेहरू एका लेखामध्ये, एका प्रकरणामध्ये असं लिहितात की आपला इतिहास आपल्या नव्या पिढीला आपण कुठल्या पद्धतीने सांगायचा. तुम्ही कल्पना करा, एवढ्या मोठ्या माणसानं आडनिड्या वयातल्या पोरीसाठी, मी केवळ त्यांच्या मुलीसाठी नाही, त्याच वयोगटातल्या मुलांसाठी अख्खं पुस्तक का लिहिलं असेल. खरं म्हणजे नेहरूने असं अप्रतिम लेखन करू शकले असते की नेहरूंना नोबेल मिळालं असतं आरामात. नेहरूंची भाषा शैली, शब्द कळा. माउंट बॅटन आणि नेहरू यांच्या गप्पा सुरू होत्या तेव्हा ते वाक्य आहे, माउंट बॅटन असं म्हटलं नेहरूंना की तुमच्याशी बोलल्यानंतर मी घरी जाऊन शब्दकोश चालतो. पण नेहरू माउंट बॅटनशी पण बोलत होते, म्हणजे लेडी माउंट बॅटनशी बोलत असतीलच, हे पण आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे. या प्रकारची भाषा, या प्रकारची शैली, मी सांगतो यासाठी की या प्रकारची शैली, या प्रकारची भाषा, या प्रकारची शब्दकळा असणारा माणूस, पण त्याला असं वाटलं की मुलांसाठी बोलणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून नेहरूंचं एक वाक्य मुद्दाम मी उद्धृत करतो. मी आजच्या संदर्भात जे महत्त्वाचे ते मुद्दाम सांगतो आहे. नेहरू असं म्हणतात की आपल्याला प्रामुख्यानं आपला इतिहास आपल्या नव्या पिढ्यांना सांगावा लागेल. आणि पुढे ते तेव्हा असं लिहितात की नव्या पिढ्यांना नव्या त्यांच्या भाषेमध्ये सांगावं लागेल. आपल्याकडे एवढं सगळं मोठं होतं, पण ते काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, तो त्यांना अर्थ सांगावा लागेल. मगाशी उल्लेख झाला, सम्राट अकबर, सम्राट अशोक या दोघांविषयी त्यांना विलक्षण प्रेम होतं. आणि ते पुढे असे म्हणाले, पण इतिहासाचा विचार करताना 1-2 व्यक्तींच्या भोवती इतिहास बांधून चालणार नाही, तुम्हाला इतिहासाचं सम्यक आकलन करावं लागतं. इतिहासाच्या आकलनाचा अभाव हा अपराध आहेच, पण ते पुढे असं म्हणाले, इतिहासाचा विपर्यास हा आपला पराभव आहे. आता मी जी वाक्य सांगतोय ती सगळी वाक्य फक्त आजच्या संदर्भात आठवा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की नेहरू किती समकालीन होते, किती कॉन्टेम्पररी होते. आणि म्हणून नेहरूंची ही जी मांडणी आहे, ही मांडणी मला अत्यंत महत्त्वाची वाटते. आणि मला असं वाटतं की आजच्या संदर्भात जर आपल्याला नेहरू समजून घ्यायचे असतील तर नेहरूंच्या या 3-4 गोष्टींचा विचार प्रामुख्याने करावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे नेहरूंची लोकशाही मूल्यांवर कमालीची निष्ठा आणि श्रद्धा होती. अत्यंतिक श्रद्धा, अत्यंतिक निष्ठा, की लोकशाही नसेल तर काहीच होऊ शकणार नाही, तर लोकशाही असली पाहिजे. आणि त्यांचं जे आकलन संघाबद्दल होतं तेच आकलन साम्यवादाबद्दल पण होतं. सुधाकर जाधव सर पुढे आहेत, ते कम्युनिझमबद्दल बोलताना असं म्हणतात की खरं म्हणजे भारताची अवस्था अशी आहे, इथे एवढे श्रमिक आहेत, इथे निम्मे लोक उपाशीपोटी झोपतात, इथे शेतमजूर आहेत, इथे अशी अवस्था आहे. खरं म्हणजे कम्युनिझम विषयी भारतातल्या लोकांना आकर्षण वाटलं पाहिजे. काही लोकांना वाटतं सुद्धा, पण तरी सुद्धा ते त्या प्रमाणात वाटत नाही, कारण मुळात तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा यांच्या हृदयापर्यंत पोहोचतच नाही. आणि दुसरं असं की तुम्हाला भारतातल्या एकूण सांस्कृतिक व्यवस्थेचं, समाज व्यवस्थेचं सम्यक आकलन झालेलं नाही. त्यामुळे नेहरू स्वतः खरं म्हणजे समाजवादी, साम्यवादी विचारांचे असून सुद्धा त्यांनी ज्या प्रकारची मांडणी केली. आणि ते पुढे असं म्हणतात, त्यांचं बघा, एक मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. ते असं म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये 2 घटक फार महत्त्वाचे आहेत, 2 देश. एक म्हणजे अमेरिका. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका हा अत्यंत महत्त्वाचा देश होणार आहे, देश झालेला आहे. त्यामुळे अमेरिका हा देश अतिशय महत्त्वाचा आहे. आणि दुसरा देश जो आहे तो आहे सोव्हिएत रशिया. पण ते असं म्हणतात की सोव्हिएत रशियामध्ये राजकीय लोकशाही नाही, म्हणून सगळे दुर्गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि अमेरिकेमध्ये राजकीय लोकशाहीचे सगळे दुर्गुण आहेत. तर भारताला अमेरिका आणि रशिया या दोघांपासून हे शिकलं पाहिजे. सोव्हिएत रशियाने ज्या मूल्यांवर आपला लढा उभा केला ती मूल्ये महत्त्वाची आहेतच, पण राजकीय लोकशाही पण महत्त्वाची आहे. पण पुढे ते म्हणतात, ते फार महत्त्वाचं वाक्य आहे. ऐका किती महत्त्वाचं वाक्य बघा. पुढे ते असं म्हणतात, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांना असणारा एक फायदा आपल्याला नाही,
तो म्हणजे अमेरिका आणि रशिया हे आशिया किंवा युरोप यांच्याप्रमाणे हजारो वर्षांच्या परंपरेच्या ओझ्याखाली दबलेले नाहीत. पुढचं वाक्य असं आहे, या परंपरेला ओझं करायचं की त्याला पदस्थल करून भविष्य बघायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि म्हणून पुढचं वाक्य असं आहे, मला असा भारत हवा आहे ज्याला त्याच्या वारशाबद्दल अत्यंत आदर असेल, पण त्या वारशाला पदस्थल करून तो भविष्याकडे बघेल आणि तो खऱ्या अर्थाने जागतिक नागरिक होईल. असा भारत मला हवा आहे. नेहरूंचा आंतरराष्ट्रीयवाद जो आहे त्याची कल्पना काय, त्याची सगळी बीज तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पुस्तक यासाठी महत्वाचं आहे की नेहरू नावाचा माणूस घडला कसा. हे बघा, जे नेहरू होते तसा भारत घडला हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे मी म्हणत नाही, हे अनेक पाश्चात्य विचारवंतांनी म्हटलेलं आहे की नेहरू नसते तर भारत नावाचा देश वेगळाच असला असता. पण त्या माणसाने कुठल्या विचारातून हा देश घडवला, कुठल्या विचारातून या देशाची निर्मिती केली आणि कुठल्या प्रक्रियेतून हा देश गेला पाहिजे अशी मांडणी केली, ही विचार प्रक्रिया समजून घेणं, थेट नेहरूंच्या तोंडून समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एक मला आणखी सगळ्यात महत्वाचं, मी मगाशी म्हटलं की पहिला जो मुद्दा आहे तो लोकशाही. दुसरं जे आहे, त्यांना भारताच्या राष्ट्रवादाबद्दल खूप चिंता होती. एक लक्षात घ्या, भारताचा राष्ट्रवाद हा जगातला एकमेव राष्ट्रवाद आहे. या प्रकारचा राष्ट्रवाद म्हणजे बाकीच्या लोकांचा राष्ट्रवाद हा हिटलरचा आहे, मुसोलिनीचा आहे, आणखी कोणाचा आहे. भारताचा राष्ट्रवाद हा आयात केलेला नाही, हा आपण निर्माण केलेला आहे. या प्रकारचा राष्ट्रवाद जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहे, अशा प्रकारचा हा राष्ट्रवाद आहे. नेहरूंना ही चिंता होती की या राष्ट्रवादाचा आशय पातळ झाला. नेहरू स्वतः असं म्हणतात, ते अगदी गोधडी असं म्हणत नाहीत, पण त्या स्वरूपाचं काहीतरी रूपक वापरतात की भारत ही गोधडी आहे. वेगवेगळे रंग, वेगवेगळे सगळ्या गोष्टी या सगळ्यांना एकत्रितपणे गुंफून एकत्र विणलेली ही गोधडी आहे. पण ते पुढे हेही म्हणतात की ही गोधडी उसवू पण शकते, आणि ही गोधडी ज्या क्षणी उसवेल त्या क्षणी भारताची कल्पना कोलमडून पडेल. त्यामुळे ही गोधडी उसवता कामा नये. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा ते असं म्हणाले की जेव्हा अतिरेकी राष्ट्रवाद सुरू होतो, अतिरेकी राष्ट्रभक्तीचा कोणी उल्लेख करतं, तेव्हा गडबड आहे हे ओळखा. आणि चौथा मुद्दा असा आहे, चौथा मुद्दा ते जे मांडतात की सगळ्या धर्मांचा विचार करताना भारतामध्ये नव्या पिढीला प्रामुख्यानं सगळे धर्म नीटपणे समजावून सांगितले पाहिजेत. एक त्यांचं एक भाषण आहे, त्या भाषणाचा उल्लेख ते करतात की एका ठिकाणी मी गेलो आणि मुलांशी बोलत होतो आणि त्यांना विचारलं, सगळी हिंदू मुलं होती, त्यांना विचारलं की कुराणमध्ये काय आहे. तर ते म्हणे कुराणमध्ये काय असणार, म्हणजे कुराण वाचावं असं काही एवढं महत्वाचं आहे का. म्हणजे त्या तुम्हाला गंमत सांगतो परिमल, आम्ही काही महिन्यांपूर्वी, तुम्हाला मी सर म्हटलं होतं ना आपल्या आनंदपीठाचा आमचा जो उपक्रम होता, काही महिन्यांपूर्वी आम्ही एक 13 ते 19 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी शिबिर ठेवलं होतं आणि सरफराज अहमदला बोलावलं. सरफराज अहमदनं विचारलं मुलांना, 2-3 मुली मुस्लिम मुलं होती पण प्रामुख्याने हिंदू मुलं होती, तुम्हाला मुस्लिम म्हटलं की काय वाटतं. एकाने लिहिलं ते रोज मटण खातात, एकाने लिहिलं ते फार गलिच्छ राहतात, एकाने ते फार क्रूर असतात. असं काय काय वाटेल ते सगळं ते लिहिलं. मी सांगतो यासाठी की नेहरू असं म्हणतात की धर्माबद्दलच्या धारणा किती विलक्षण भयंकर असतात. मी जेव्हा त्या मुलांना विचारलं तेव्हा त्यांना मी सांगितलं की कुराणातला पहिला शब्द तुम्हाला माहित आहे का. तो शब्द काय आहे, इक्रा. इक्रा म्हणजे काय, शिका, वाचा. आणि मग ते असं म्हणतात की जर तुमच्याकडे धर्म खूप आहेत असं तुम्ही म्हणता तर मग प्रत्येक धर्माबद्दलची किमान आकलन प्रत्येकाला असलं पाहिजे. आहेत माझ्याकडे धर्म खूप, अरे पण तुमचा संपर्क कुठे आहे. मध्यंतरी मी फेसबुकवर लिहिलं होतं की माझी एक मैत्रीण मला गमतीने म्हटली, माझे मोबाईल माझा बघून, तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किती महिला आहेत बरं का. नेहरू वाचतो म्हणजे तेवढे पाहिजेतच ना. मी म्हटलं अरे, मी म्हटलं एक साधी गोष्ट आहे, जर महिलांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येमध्ये 50% आहे तर 50% महिला असणं स्वाभाविकच आहे ना माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. उलट पक्षी त्या कमी आहेत असं माझं म्हणणं आहे. अनवर राजन त्यानंतर मी विचार केला की 15% लोकसंख्या मुस्लिमांची आहे, तर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 15% मुस्लिम कुठे आहेत. 15% सोडा, 2-5% सुद्धा आहेत की नाही माहिती नाही आहेत. माझे एवढे मित्र IAS IPS कुलगुरू अमुक डमुक, मुस्लिम कुठे भेटतात. मुस्लिम कुलगुरू कुठे आहेत, मुस्लिम IAS कुठे आहेत, मुस्लिम IPS कुठे आहेत.
नेहरू असं म्हणाले, जर तुम्हाला हा सलोखा ठेवायचा असेल तर कोणालाही दुय्यम नागरिकत्वाची भावना निर्माण होता कामा नये, त्यासाठी त्यांना ते रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. नाहीतर बहुसंख्यच, तुम्हाला होतं काय माहिती आहे का, नेहरूंचं वाक्य आहे, नाहीतर बहुसंख्यच म्हणत राहतील की आपल्याकडे सलोखा आहे. अरे परंतु त्यांनाही वाटलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हटलं की हा तिसरा जो मुद्दा आहे नेहरूंच्या अनुषंगाने, की नेहरू त्या सगळ्या संदर्भात राष्ट्रवाद आणि एकूण आपला सेक्युलरिझम या संदर्भात जी मांडणी करत असतात ती तेवढीच महत्त्वाची आहे. आणि पुढे नेहरू असं म्हणतात, मी अनेक निवडणुकांमध्ये गेलो प्रचाराला, कारण लोकांना मी पाहिजेच असतो. मी बहुतेक निवडणुकांमध्ये उमेदवाराचा अपवाद वगळता उल्लेखही करत नाही, कारण मला उमेदवारापेक्षाही तो आदर्शवाद महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून पुढच्या निवडणुका ह्या आदर्शवादावरच लढवल्या गेल्या पाहिजेत आणि आपल्या आदर्शवादाबद्दल आपली बांधिलकी पक्की असली पाहिजे. मला असं वाटतं की मुद्दाम जरा सगळा इकडचा पैस थोडा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मगाशी परिमळनं तुम्हाला अगदी चंद्रगुप्त मौर्य, अशोक, बुद्ध अशा सगळ्या कालखंडामध्ये सगळ्या फिरवून आणलेलं आहे. आणि त्यानंतर त्या अधिष्ठानावर जो भारत आपल्याला उभा करायचा आहे ती मांडणी नेहरू कशा प्रकारची करत होते ही मांडणी कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. समारोप करताना 2-3 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे नेहरूंनी कायम जे आवाहन केलेलं आहे ते विवेकाला आवाहन केलेलं आहे. आणि नेहरू, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी या आडनेड्या वयातल्या मुलामुलींसाठी पुस्तक लिहिलं. ते लिहिताना ते असं म्हणतात की मुळामध्ये या वयोगटातल्या मुलांना बाकी काही शिकवू नका, पण त्यांना प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि त्यांना उत्तरं पण शोधता आली पाहिजेत आणि उत्तरं शोधण्यासाठीचं बळ आपण त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मी कायम सांगत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संसदेमधलं भाषण 25 नोव्हेंबर 1949चं. बाबासाहेब असं म्हटले होते की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. आणि नव्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त भीती व्यवस्थेला वाटते आहे विचाराची आणि विचार करणाऱ्या माणसांची. आणि नेहरू तेच आवाहन करतात की तुम्ही विचार करा. तुम्ही गंमत बघा, म्हणजे आपले लोक भक्त होत आहेत याचा नेहरूंना त्रास होता. तो ज्या लेखाचा उल्लेख आपण नेहमी करत असतो, चाणक्य नावाने त्यांनी जो लेख लिहिला, की तो लेख लिहिला कोणीतरी की पंडित नेहरू, ही घटना 1937ची. नेहरू तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, 3ऱ्यांदा 4थ्यांदा काहीतरी. आणि त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की नेहरू हे आता काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण नेहरूंवर लोकांचं जरा जास्तच प्रेम आहे. उद्या हा माणूस हुकुमशाह होऊ शकतो, या माणसापासून सावध राहा. लोकांना कळलं हा लेख लिहिला कोणी, नंतर कळलं खुद्द नेहरूंनीच दिला. तर म्हणजे तुमचं बरं चाललंय, तुम्ही का असं लिहिलं उगाच. तर नेहरू म्हटले, मला भीती वाटते या देशातल्या माणसांची आपल्या नेत्यावर प्रेम करण्याची क्षमता अनन्यसाधारण आहे. लोक माझ्यावर जे प्रेम करतात तुम्हाला संकोच वाटतो, एवढं भयंकर प्रेम करतात. पण मला लोकशाहीचं महत्त्व माहिती आहे, पण उद्या चुकून लोकशाहीचं महत्त्व माहिती नसणाऱ्या नेत्यावर लोकांनी एवढं प्रेम केलं तर तो काय करेल. आता प्रेम करत नसतानाही जे करताय ते एवढं भयंकर झालंय. अशा वेळी मला असं वाटतं की नेहरू ज्या प्रकारची मांडणी करत असतात, नेहरू जे सांगत असतात आणि कायम लोकशाहीच्या संदर्भात जी सजगता निर्माण करतात, तो मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. समारोप करताना जे मी मगाशी बोलता बोलता म्हटलं सुद्धा तेच मी पुन्हा सांगतो की नेहरूंबद्दल बोलताना मला कायम असं वाटतं की नेहरू आणि गांधी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कितीही फरक असला तरीही गांधींना माहिती होतं की नेतृत्व देशाचं नेहरूच करतील, हे गांधींना पूर्णपणे माहिती होतं. याचं कारण आधुनिक भारत आणि प्राचीन भारत यांच्यामधला दुवा म्हणजे गांधी आहे हे नेहरूंना कळालं होतं. आणि उद्याचा भारत, उद्याचं भवितव्य म्हणजे नेहरू आहे हे गांधींना कळालेलं होतं. मी तुम्हाला सांगतो, गांधी नसते तर नेहरू नावाच्या माणसाची जडणघडण या प्रकारे होऊ शकली नसते. म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये अशोकावर भरपूर पानं आहेत किंवा भरपूर मजकूर आहे, बुद्धांवर भरपूर आहे, पण सर्वाधिक मजकूर महात्मा गांधी. नेहरू असं म्हणतात 1920 ते 1950 ही 30 वर्ष फक्त गांधींची होती. भारताचा इतिहास आणि गांधींचं चरित्र हे वेगळं करताच येणार नाही. आणि नेहरू असं म्हणतात की भारताचं एवढं आकरण असलेला याशिवाय आणखी कुठलाही माणूस मला माहिती नाही की ज्याला भारत कळलेला आहे. त्यांना विचारलं कोणीतरी भारत समजून कसा घ्यायचा, गांधी समजून घ्या, हे जे वैशिष्ट्य होतं. आणि दुसरीकडे गांधींना माहिती होतं की कितीही खरं असलं तरी सुद्धा नेहरू हाच उद्याचा चेहरा आहे.
गांधी आणि नेहरूंमध्ये भरपूर मतभेद होते, कमालीचे मतभेद होते. आधुनिकीकरणापासून ते औद्योगिकरणापर्यंत, अर्थकारणापासून ते शास्त्रशुद्धतेपर्यंत. आणि अनेकदा लोकांना हे काय खरं यांचं, ते गांधीचा एक प्रॉब्लेमच होता. लॉर्ड माउंटबॅटनने लिहिले, आता जरा विषयांतर म्हणून सांगतो. लॉर्ड माउंटबॅटन जेव्हा भारतामध्ये आला, तर तो म्हणजे राणीचा नातेवाईक आणि नेव्हीमधला मोठा ऑफिसर बिफिसर, एकदम उंची असे छान माणूस. तो भारतात आला 1946 वगैरे. फाळणी करणं एवढं त्याचं काम होतं खरं म्हणजे. तो भारतामध्ये आला. बरं, ते ॲटली तेव्हा पंतप्रधान होते. आणि परिमल ॲटलीची गंमत काय होती की चर्चिल नंतर ते आले होते. आणि चर्चिलच्या तुलनेमध्ये ॲटली हे तसे लो प्रोफाईल होते. त्यांना भीती काय होती, चर्चिल काय सांगेल, बघा मी युद्ध जिंकलं, यांनी भारत घालवला. त्यामुळे ॲटली घाबरले होते. मग ते आपल्या हातून नको, तर राणीच्या नातेवाईकाच्या हातून साप मारूया, म्हणून त्यांनी याला पाठवलं. हा आल्यानंतर त्याच्या जरा फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं पुस्तक तुम्ही बघा, त्याच्यावरच्या मुलाखतींवर अवलंबून आहे प्रामुख्यानं. त्याला सांगितलं की तू सगळ्यांना भेट. पण ते मोहनदास करमचंद गांधी खतरनाक माणूस आहे. त्याला वाटलं महात्मा गांधी म्हणजे काय. तेव्हा कसं होतं, तेव्हा फार फोटो किंवा असं काही फार एक्सपोजर नसायचं, म्हणजे माणूस फक्त ऐकून माहिती असायचा. ते भेटले, पण पहिल्यांदा भेटले कोणाला, तर मला सरदार वल्लभभाई पटेलांना भेटले. सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे एकदम शरद पवारच, म्हणजे एकदम शिस्तबद्ध, म्हणजे व्यक्तिमत्व या अर्थानं म्हणतोय मी, की श्रूड पॉलिटिशियन वगैरे असं व्यवस्थित. पण तशा अर्थाने करिश्मा तसं नाही. पण ते म्हणते अरे हा छान माणूस आहे. मग जिनांना भेटले. जिना म्हणजे काय, एकदम ओव्हर स्मार्ट. त्यांना भेटले. नेहरूंना भेटले. त्यांना वाटलं हे तिघही ज्यांचा उल्लेख करतो हा गांधी कधी थोर असेल. पण नेहरूंना भेटल्यानंतर तर हा नेहरूंचा गुरु, म्हणजे हा आता असा इंग्रजी बोलत येईल आपल्यासमोर, आणि व्यक्तिमत्व असंच राजबिंड काहीतरी उमद वगैरे असणार वगैरे असं. ते गेले आश्रमात गांधीने भेटायला. तर ते म्हणे गांधी कुठे आहेत. काय देते त्या खुराड्यात आपले बिचारे आत आले. ते गांधी कुठे आहेत. ते एक माणूस असा झोपला होता आणि त्याच्या पोटावर आपली मड थेरपी सुरू होती, चिकल बिकल लावलेला. त्यालाच विचारलं की गांधी कुठे आहे. ते काय बाबा बोललाच नाही. शेजारच्याने सांगितलं की तेच गांधी आहे. त्यांच्याकडे बघितलं म्हणजे हा गांधी. त्यांनी पत्र लिहिलंय हा काही भुताटकीचा प्रकार असावा म्हणे. एवढी शहाणी माणसं, त्याला ह्या माणसाने कसं काय झपाटून टाकले. आणि त्याच्यानंतर ते उठल्यानंतर आपलं माउंटबॅटनने सांगितलं ना की मला तुमच्याशी बोलायचं आहे. आपले आजोबा थोर, आपल्या आजोबाने पाठी काढली, आज माझे मौन व्रत आहे. अशी भेट पहिली शिवाजीराव, अशी पहिली भेट. तेच माउंटबॅटन शेवटी जेव्हा गांधी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं ना, हे राम म्हणताना गांधी चेहरा बघितला गांधींचा. माउंटबॅटन आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहितो की मला बाकी गांधींसारखं जगता येणं कधीच शक्य नव्हतं, पण मला गांधींसारखं मरता आलं पाहिजे. आणि योगायोग म्हणजे इंग्लंड आयर्लंड जी फाळणी झाली किंवा सगळे जे दहशतवाद सगळं यादवी सुरू होतं, त्यातल्या दहशतवाद्यांनीच हल्ला केला आणि माउंटबॅटन त्यात गेला. माझा मुद्दा असं की असं जे काही महत्व आहे गांधींचं ते नेहरूंना कळालेलं होतं. आणि म्हणून गांधी एकटे असते आणि त्यांना नेहरू नसते तर गांधी एकटेही काही करू शकले नसते. गांधींनी वातावरण तयार केलं असतं, पण पुढे काय, या देशाचं पुढे काय करायचं, एवढा एक लक्षात घ्या, एवढा सोपा देश नव्हता हा. आणि आपल्याला जे वाटतात खूप मोठमोठे नेते तेही एवढे सोपे नव्हते. नेहरू होते म्हणूनच हे शक्य झालं की या प्रकारे पुढे नेले. नाही तर तेव्हाची प्रणव मुखर्जी भरपूर होते. आणि तेव्हा नेहरूंना काय त्रास झालेला आहे, तर तेव्हा गांधींना सोबत नेहरू होते. आणि हे लक्षात घ्या, हे दोघेही एका माणसाशिवाय अपूर्ण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी जे मगाशी म्हटलं की एक उल्लेख, मला ते वाक्य अत्यंत महत्वाचं वाटतं. नेहरू असं लिहितात, बघा आमच्यासारखे म्हणजे तरी थोडंसं वर्ण किंवा प्रिव्हिलेज अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे की आम्ही ज्या पोझिशनला होतो, आमच्यासारख्या काही लोकांना काय फक्त आपलं सत्तांतर व्हावं आणि आम्हाला सत्ता मिळावी. पण आमच्यासोबत असे काही लोक आले ज्याच्यामुळे व्यवस्थात्मक परिवर्तन होऊ शकले. तिथे आंबेडकर येतात. लक्षात घ्या, आंबेडकरांनी जे केलं ते गांधींनाही हवं होतं आणि नेहरूंनाही हवं होतं, पण त्यांना ते एक्सपोजर नव्हतं. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जातीच्या अनुषंगाने नेहरू लिहितात, कारण नेहरूंचं जात व्यवस्थेवरचं पण आकलन खूप चांगलं आहे. पण तरी ते असं लिहितात 1927 मध्ये नेहरूंना, इंदिरा गांधीला, इंदिरे, ते पत्र आहे 1927चं. इंदिरे, आपल्याकडे पूर्वी जात व्यवस्था फार कडवी होती, पण आता मात्र कोणी जात मानत नाही. जेव्हा आमचे बाबासाहेब आंबेडकर महाडला सत्याग्रह करत होते 14 तळ्याचा,
लक्षात घ्या, शेवटी माणूस कितीही मोठा असता तर एक्सपोजर मॅटर्स. बाबासाहेब या प्रक्रियेमध्ये आल्यामुळे गांधी, नेहरू, आंबेडकर हे तिघही एकत्र आले आणि मग हे चित्र भारताचं पूर्ण झालं. हा भारत इथपर्यंत नेहरू घेऊन आलेले आहेत. आता आपल्याला खरा भारत पुन्हाच शोधायचा आहे. अशा टप्प्यावर आज आपण आहोत. आणि साधर्म्य एवढंच आहे की नेहरूंप्रमाणे आपल्यालाही शोध घ्यायचा आहे भारताचा, आणि नेहरूंप्रमाणे आपणही कारागृहात आहोत. नेहरूंप्रमाणे आपणही कारागृहात आहोत. त्यामुळे कारागृहात विचार करायला वेळ मिळतो. कारागृहात चंद्र कसा कलाकारानं वाढतो हे बघायला वेळ मिळतो. तसा वेळ आपल्याला सुद्धा मिळायला हवा. आणि त्या वेळेचा उपयोग करून नव्या भारताचा शोध कसा घ्यायचा आणि तो भारत शोधायचा कसा, यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. कारण डिस्कवरी ऑफ इंडिया हे फक्त विचारवंतांचं पुस्तक नाही. डिस्कवरी ऑफ इंडिया हे फक्त अकॅडमिशियनचं पुस्तक नाही. वाचून आहा काय पुस्तक वाचलं मी, वाचलं, पचवलं, रिचवलं असं केवळ नाही. त्याच्या अनुषंगानं त्यासाठी कृती करणं आवश्यक आहे. भारताची जी कल्पना, आयडिया ऑफ इंडिया जी आहे त्या दिशेनं जाणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डिस्कवरी ऑफ इंडिया वाचताना हे भान कायम येत राहतं. नेहरू, तुम्ही थोर होताच, पण तुम्ही जो देश घडवला तो देश या वळणावर जर असेल तर मला पण भारताचा नागरिक म्हणून काहीतरी करणं भाग आहे. ती प्रेरणा मिळणं हे या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हे आपण नक्कीच करू. कारण शेवटी ती प्रकाशवाट दाखवायला नेहरू आपल्यासोबत आहेत. कारण नेहरू कितीही प्रयत्न केला तर नेहरू काही जाणार नाहीत. नेहरू जाणार नाहीत. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरू हे एका आकांक्षेचं नाव आहे. त्यामुळे आज वाढदिवस आहे एका आकांक्षेचा. सो हॅपी बर्थडे नेहरू अगेन.